नमस्कार, मी विठ्ठल भाटुके. न्यूज 24 महाराष्ट्र लाईव्हच्या महाराष्ट्र कट्टा या विशेष कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या कार्यक्रमाचे आपले प्रमुख पाहुणे आहेत स्वामी श्री कंठानंद महाराज. तुम्ही हे नाव ऐकलंच असेल. गेल्या अनेक वर्षांपासून नाशिक जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात ते सेवा कार्य करत आहेत. आणि आजच्या कार्यक्रमाचे आपले प्रमुख पाहुणे आहेत. स्वामीजी, तुमचं खूप खूप स्वागत आहे या कार्यक्रमामध्ये. विशेषतः तुम्ही गेल्या अनेक दिवसांपासून या भागात या परिसरात काम करताय. प्रत्येकालाच उत्सुकता होती की स्वामीजींचं नेमकं येणं इथं कसं झालं आणि त्यांचा प्रवास सुरू कसा झाला. तर प्रथमतः तुमचा प्रवास थोडक्यात आपल्या प्रेक्षकांना सांगा. बालपणापासून जर विचार करायचा झाला तर माझा जन्म नागपूर जिल्ह्यातला आणि लहानपणापासूनच व्यापकतेची आवड होती. स्वतःसाठी काहीच नाही, इतरांसाठी सर्व काही, की दुसऱ्यांची खूप सेवा करावी. बरेच लोक मला विचारतात की स्वामीजी, ही चेतना तुम्हाला केव्हा प्राप्त झाली? तर मला ही प्राप्त झाली नाही, तर लहानपणापासूनच हा भाव होता. आणि वयाच्या 18व्या वर्षी घरातून बाहेर पडलो. गुरूंच्या सानिध्यामध्ये शिक्षण झालं. शिक्षण झाल्यानंतर मग बऱ्याच प्रांतांमध्ये माझं सेवेच्या निमित्ताने माझा निवास झाला. महाराष्ट्र, कर्नाटक, पश्चिम बंगाल, अरुणाचल प्रदेश, झारखंड, म्हणजे भारतामध्ये फार एक दोन जर प्रांत सोडले तर प्रत्येक प्रांतामध्ये माझं जाणं झालेलं आहे. आणि विदेशामध्ये कधीच रुची नव्हती. नेहमी माझं भारत भूमीपती प्रेम राहिलेलं आहे. आणि असंच फिरत फिरत जीवनाच्या शोधात संन्यास धारण केल्यानंतर, संन्यास ग्रहण केल्यानंतर त्र्यंबकेश्वरला आलो. आणि त्र्यंबकेश्वर मध्ये माझं स्वतःचं जीवन उलगडलं की माझं म्हणजे नागपूरमधून थेट त्र्यंबकेश्वरला आले? नाही, नागपूरवरून नागपूरच्या नंतर कर्नाटक, पश्चिम बंगाल, अरुणाचल प्रदेश अशा वेगवेगळ्या प्रांतामध्ये, आणि शेवटी मी ज्यावेळेस झारखंडमध्ये होतो, झारखंडवरून जे ज्योतिर्लिंग आहे देवघर, बाबा बैद्यनाथ ज्याला म्हणतात, त्या ज्योतिर्लिंगामधून इथे दर्शनासाठी आलो होतो. आणि दर्शनाला आल्यानंतर आतमध्ये काही एक वेगळी अद्भुत अनुभूती झाल्या. आणि इथे माझ्या लक्षात आलं की आपल्या जीवनाचा जो कार्यभाग आहे, जी सेवा आहे, आपल्या हातून खूप मोठं कार्य इथून घडणार आहे. आणि वरवर पाहता हातामध्ये एक पैसा सुद्धा नव्हता. आणि ते आतमध्ये खूप स्पष्टता होती की या देहाच्या माध्यमातून खूप मोठं कार्य उभं राहणार आहे. आणि तिथून तो प्रवास सुरू झाला. एक घटना सांगतो की निवृत्तीनाथ महाराजांच्या मंदिरासमोर त्र्यंबकेश्वरला फोनवर माझे गुरुबंधू बोलत असताना त्यांना एक नाणं सापडलं. आणि मी त्यावेळेस एका टपरीवर बसलेलो होतो महाराजांच्या मंदिरासमोरच. त्यांचं बोलणं झाल्यानंतर त्यांनी मला ते नाणं दाखवलं. मी त्यांना म्हटलं की हे नाणं धुवून आपण देवघरात ठेवूया. आणि त्याच सायंकाळी मला एक फोन आला. आणि त्या फोनवर ते गृहस्थ, नाशिकचे गृहस्थ म्हणाले की स्वामीजी, आम्हाला सेवा कार्यासाठी 1 लाखाचं योगदान करायचं आहे. आणि 2007 मधले तो जो 1 लाख रुपया होता तो माझ्यासाठी 1 कोटीच्या बरोबर होता. असे अनेक चमत्कार घडलेले आहेत माझ्या जीवनात. मग आपण जे श्री रामकृष्ण आरोग्य संस्थांची निर्मिती नाशिकमध्ये आल्यावर केली नेमकं? हो, त्या नाशिकमध्ये. तुमचे कार्य सुरू आहे. याच्या अगोदर मी रामकृष्ण मिशन मध्ये खूप सेवा केलेली आहे. वेगवेगळ्या मी ज्याचा उल्लेख केला की कर्नाटक आहे, वेस्ट बेंगॉल आहे, अरुणाचल प्रदेश, वेगवेगळ्या भागांमध्ये सेवा केलेली आहे. लहानपणापासून गजानन महाराज संस्थांच्या माध्यमातूनही सेवा केलेली आहे. म्हणजे जिथे जिथे सेवेसाठी संधी होती माझ्या जीवनामध्ये सेवा त्या माध्यमातून प्रगट झालेली आहे. त्र्यंबकेश्वरला आल्यानंतर श्री रामकृष्ण आरोग्य संस्थांची स्थापना केली. त्या माध्यमातून अनेक उपक्रम आपण चालवतायत. खरं तर गरिबांची सेवा कशी केली जाईल. मात्र स्वामीजी, मला एक असा प्रश्न विचारायचा आहे की तुमची संन्यास दीक्षा झालेली आहे. अनेक साधू महंत महाराज जे असतात ते संन्यास दीक्षा घेतल्यानंतर कुठेतरी एकटं राहणं, कुठेतरी एखाद्या परिसरात शांतता राहणं, नामस्मरण करणं देवाचं, हे कार्य करतात. मात्र तुम्हाला कुठेतरी असं वाटतंय की आपण गरिबांची सेवा केली पाहिजे. तुम्ही नाशिक जिल्ह्यातील अनेक ग्रामीण भागात जाऊन ती सेवा करताय. नेमकं हे तुमचं कसं ध्येय आहे? मला सांगायला आवडेल, कलकत्त्याला बेलूर मठात गंगेच्या काठावर भगवती गंगेच्या साक्षीने गुरुच्या आज्ञेनुसार मी स्वतःच्या हाताने स्वतःचं श्राद्ध केलेलं आहे, ज्याला आत्मश्राद्ध म्हणतात. स्वतःच्या हाताने स्वतःचं पिंडदान केलेलं आहे, स्वतःचा दशक्रिया विधी केलेला आहे.
आणि गुरुच्या आज्ञेनुसार पूर्णपणे समाजाच्या नररूपी नारायणाच्या नारीरूपी नारायणीच्या पूजेसाठी सेवेसाठी स्वतःला समर्पित केलेलं आहे. गुरूंची ही आज्ञा आहे. स्वामी विवेकानंद वारंवार म्हणायचे की एक जन्म पूर्णपणे काहीही आतमध्ये हेतू न ठेवता राष्ट्रासाठी समर्पित करा. आणि नाशिक ही माझी कर्मभूमी आहे, नाशिक ही माझी सेवाभूमी आहे आणि गुरुच्या आज्ञेनुसार नाशिकसाठीच माझं जगणं आणि नाशिकसाठीच माझं मरणं. मला स्वतःसाठी यत्किंचितही काहीही प्राप्त करायचं नाही. स्वतःच्या काहीही इच्छा आकांक्षा नाहीये, पण नाशिककरांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याची आतमध्ये खूप तळमळ आहे. नेमकं नाशिक निवडण्यामागचं कारण काय? मी नाशिक नाही निवडलं, नाशिकने मला निवडलं, नाशिकने मला ओढलं. ते मी जसं म्हणालो की आपण काय की बऱ्याच महापुरुषांचे ग्रंथ वाचतो. ज्ञानेश्वर माऊली त्यांचं चरित्र वाचलं, तुकाराम महाराजांचं चरित्र वाचलं, गाडगे महाराजांचं चरित्र वाचलं. ते त्यांचं जीवन जगून निघून गेले. आपण त्यांची पुस्तकं वाचतो, पण मी गाडगे महाराज नाही, मी तुकाराम महाराज नाही. माझा जन्म कशासाठी आहे याचं आकलन, याची जी आत्मानुभूती ती मला नाशिकमध्ये आल्यानंतर झाली की माझं जगणं कशासाठी आहे आणि मला कशासाठी मरायचं आहे. आता हे स्पष्ट आहे की माझं जगणं नाशिकसाठी आहे आणि माझं मरणं नाशिकसाठी आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की पृथ्वीच्या पाठीवर सध्याच्या परिस्थितीत मी कुठेही आरामात राहू शकतो, पण मला नाशिक शिवाय दुसरं कशाचं स्वप्न पडत नाही. दिवस रात्र फक्त माझ्या डोळ्यासमोर नाशिक विकास, नाशिक कल्याण, नाशिक भक्ती, नाशिक प्रेम हेच डोळ्यासमोर असतं. आपण याच नाशिकमध्ये अनेक उपक्रम गरजूंसाठी राबवलेले आहेत. आताच नुकतंच आपलं त्र्यंबकेश्वरमध्ये भव्य दिव्य असं हॉस्पिटल उभं राहिलंय. नेमकं का असं वाटतंय की या माध्यमातून सेवा अधिक म्हणजे रुग्णांची सेवा खरं तर ईश्वर सेवा मानली जाते. का असं वाटतंय का नाशिकमध्ये कुठेतरी इतर लोक कमी पडतायत ती सेवा देण्यामध्ये आणि आपल्या माध्यमातून ती सेवा दिली गेली पाहिजे? हो, सध्या स्वार्थ फार बोकाळलेला आहे. मनुष्याची जी स्वार्थी प्रवृत्ती फार वाढलेली आहे. प्रत्येक जण पैशामागे म्हणजे पैशाचा आजार झालेला आहे. पैसा कमवणं चुकीचं नाहीये, पण पैशाचा कॅन्सर व्हायला नको. आणि ज्यावेळेस लक्षात आलं की वैद्यकीय क्षेत्रामध्ये काही अपवाद वगळता खूप लूट सुरू आहे आणि खेड्यातल्या लोकांना त्यामुळे खूप कष्ट सहन करावं लागतं, तर ग्रामीण पूर्णतः मोफत आहे ना तिथे उपचार? नाही, पूर्णतः मोफत नाही आहे, पण अगदी ज्याला म्हणतात की खूप वाजवी दरात आहे, फारच कमी. जसं उदाहरण द्यायचं झालं तर एक्सरे जर बाहेर 500 रुपयाला असेल तर आपल्याकडे 250 रुपयाला होतं. कालच एक सफाई कामगार नाशिकच्या त्या ताईंसोबत मी बोलत होतो. त्यांना म्हणालो की बाहेर जर एक्सरे 500 रुपयाला असेल तर स्वामी विवेकानंद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये तुम्हाला 250 रुपयाला तो एक्सरे मिळेल. तर त्या म्हणाले की एक दिवसाचा माझा रोज वाचला. तर त्याच्यामुळे बाहेर जर एखादं औषध, तेच औषध जर 200 रुपयाला असेल तर आपल्याकडे 70 रुपयाला मिळेल. 130 रुपयाची बचत झाली म्हणजे कमाई झाली. तर लोकांची जी आर्थिक स्थिती आहे ती सुधारण्यासाठी स्वामी विवेकानंद हॉस्पिटलचं निर्माण झालेलं आहे. आणि तुम्हाला कितीही श्रीमंत पेशंट जर आला, रुग्ण आला, त्याला सुद्धा चुकीचं मार्गदर्शन करण्यात येणार नाही. ज्या टेस्टची आवश्यकता आहे तीच टेस्ट सांगितल्या जाईल. वाटल्यास त्याला बरं वाटल्यानंतर त्यांनी जर म्हणाले की स्वामीजी मला इथे खूप छान ट्रीटमेंट मिळाली आणि देवाच्या कृपेने माझ्याकडे पैसा आहे, माझी इच्छा आहे की या हॉस्पिटलसाठी काही योगदान करावं आणि मी तुम्हाला 1 लाख रुपये देऊ इच्छित आहे, तर अगदी सहर्ष स्वागत आहे. पण कोणालाही तिथे चुकीचं मार्गदर्शन दिल्या जाणार नाही. स्वामी विवेकानंद हॉस्पिटलचा उद्देश मला प्रॉपर्टी तयार करायची नाही आहे. मला फक्त माझे जे डॉक्टर्स आहेत, तिथला जो हाऊसकीपिंगचा स्टाफ आहे, इलेक्ट्रिसिटी बिल आहे, हे जे काही खर्च आहेत ते खर्च निघाले तेवढं माझ्यासाठी पुरेसं आहे. आणि भविष्यामध्ये भगवंताच्या कृपेने जर आणखी धनामध्ये वृद्धी झाली आणि ती होईलच, त्यावेळेस रेट आम्ही पुन्हा कमी करण्याची इच्छा बाळगतो आहे. स्वामीजी, आम्ही त्र्यंबकेश्वर असेल, इगतपुरी, पेठ, सुरगाणा या भागात बघतो जातो. या ठिकाणी जो आदिवासी माणूस आहे तो या सुविधांपासून, मूलभूत सुविधांपासून अद्यापही वंचित आहे. त्या भागात तुम्ही सेवा कार्य करताय. काय वाटतंय एकंदरीत हे बघितल्यानंतर तुम्हाला? मी माझ्या जीवनातला एक प्रसंग सांगतो.
आता जो पालघर जिल्हा, अगोदर ठाणे, तिथले एक खूप मोठे अधिकारी, त्यांच्याशी अशी चर्चा सुरू होती. खूप प्रामाणिक अधिकारी, असे फार कमी असतात. ते एकदा मला म्हणाले की स्वामीजी, 1947 पासून आतापर्यंत शासनातर्फे ज्या ज्या योजना या लोकांसाठी तयार करण्यात आल्या, वनवासी आदिवासी लोकांसाठी ज्या योजना तयार करण्यात आल्या, त्या जर योजना त्यांच्यापर्यंत पोहोचल्या असत्या तर आज प्रत्येक आदिवासी कुटुंबाकडे 10 एकर शेती, एक बंगला आणि 4 व्हीलर असती. पण तो पैसा पोहोचलाच नाही. स्वामी विवेकानंद वारंवार म्हणायचे की मनुष्य निर्माण करणारे शिक्षण आणि मनुष्य निर्माण करणारा धर्म. आमच्याकडे चरित्राचा प्रचंड प्रमाणात अभाव आहे. निस्वार्थी लोकांचा प्रचंड प्रमाणात अभाव म्हणजे आहे. एक म्हणता येईल की एकीकडे महापुरुषांच्या आपण जयंती पुण्यतिथी उत्साहात साजरा करतो, मात्र त्यांचे जे विचार आहे तेच कुठंतरी आता आपले लोकप्रतिनिधी विसरलेत असं म्हणता येईल. हो, नक्कीच नक्कीच. त्यांना लोकप्रतिनिधी म्हणणंही चुकीचं होईल. त्यांना स्वार्थ प्रतिनिधी म्हणणं जास्त योग्य होईल. आमचे जे महापुरुष आहे फक्त होर्डिंगवर दिसतात, पुतळ्यांमध्ये दिसतात, प्रतिमेमध्ये दिसतात, पण जीवनात दिसत नाही. माझ्या जीवनाचं स्वप्नच आहे, मला शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले इत्यादी, गाडगे महाराज, हे असे रस्त्यावर फिरताना दिसले पाहिजे, प्रत्येकाच्या जीवनामध्ये दिसले पाहिजे. म्हणजे आपल्या जीवनामध्ये अशी वेळ यायला पाहिजे की आपल्याला प्रतिमांची गरजच पडणार नाही. तुम्हाला भेटल्यानंतर मला त्या महापुरुषांचं आठवण होईल. जे प्रतिनिधी आहे, प्रत्येक व्यक्तीला भेटल्यानंतर असं जाणवेल की हो, मी छत्रपती शिवाजी महाराजांना भेटतो आहे, शाहू महाराजांना भेटतो आहे, महापुरुषांना भेटतो आहे. आपल्याला असे महापुरुष रस्त्यावर दिसावे, हे माझ्या जीवनाचं स्वप्न आहे. आणि त्यामध्ये मला चांगलं यश सुद्धा प्राप्त होत आहे. जागृत नाशिक, जागृत भारत तो अभियान उपक्रम आपण सुरू केलाय नेमका, जागृत नाशिक आणि जागृत भारत. हा उपक्रम नेमका सुरू करण्यामागचं एक मुख्य उद्दिष्ट काय आहे तुमचं? अवेअरनेस ज्याला म्हणतात ना, प्रत्येक मनुष्य हा जागृत झाला पाहिजे. जो मनुष्य जागृत असतो त्याच्या जीवनामध्ये अडचणी नावाची गोष्ट नसते. त्याच्या जीवनात फक्त स्थिती असते, ज्याला सिच्युएशन्स म्हणतात. तो सिच्युएशन खूप चांगल्या रीतीने हँडल करू शकतो तो जर जागृत असला. उदाहरण द्यायचं झालं तर जे काही उपद्रव तयार होतात ते अंधकारामध्ये तयार होतात, प्रकाशामध्ये उपद्रव तयार होत नाही. जाणीवपूर्वक केले तो भाग वेगळा, पण जीवनामध्ये जर प्रकाश असला तर तुमच्या जीवनामध्ये उपद्रव तयार होणार नाही. तुमच्या जीवनामध्ये परिस्थिती तयार होईल, पण त्या परिस्थितीला तुम्ही आत्मस्थितीच्या माध्यमातून हँडल करू शकता. जसं एक उदाहरण द्यायचं झालं तर नाशिकमध्ये पैशाची अजिबात कमतरता नाही. काही महिन्या अगोदरच 3,300 कोटी रुपयाची बेहिशोबी मालमत्ता सापडली. ही तर फक्त सापडली, त्याच्या व्यतिरिक्त किती बेहिशोबी मालमत्ता असेल हे आपल्यालाही माहित नाही. म्हणजे जीवनामध्ये ज्या काही अडचणी दिसत आहेत त्या सर्व कृत्रिम अडचणी आहे. भारत आजही सोने का शेर है, चिडिया नाही, सोने का शेर है, इतकं धन आहे. अहो, मी अगदी कमीत कमी पैशामध्ये इतकं मोठं कार्य उभा करू शकतो. तर हे तर संन्यासाचं सामर्थ्य आहे, त्यागाचं सामर्थ्य आहे, सेवेचं सामर्थ्य आहे. तर आपण काय नाही करू शकतो. जागृत नाशिक, जागृत भारत म्हणजे प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या चैतन्याप्रती, स्वतःच्या देहाप्रती, स्वतःच्या देशाप्रती म्हणजे नाशिक प्रती, भारताप्रती, आणि स्वतःच्या चैतन्याप्रती म्हणजे स्वतःच्या देवाप्रती. देव म्हणजे पॉवर बँक, देव म्हणजे चैतन्य. मी बाहेरचे देव नाही म्हणत आहे, आपल्या आतमध्ये असलेला जो देव आहे. ध्यानाला बसलात आणि आतमधला देव जागृत केला आणि दिवसभर तुमचं जे जीवन आहे ते चेतनामय जीवन असतो. तुमच्या जीवनामध्ये डिप्रेशन, फ्रस्ट्रेशन हे येणारच नाही. तो उद्देश आहे जागृत नाशिक, जागृत भारत अभियानाचा. नशेपासून मुक्ती, व्यसनाधीनतेपासून मुक्ती, जे बाजारू लोक असतील त्यांच्यापासून मुक्ती. व्यसनाचा विषय काढला, आपल्या 2 दिवसात आपण जर बघितलं, अगदी नाशिक शहरामध्ये ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त केला, तोही मुंबई पोलिसांनी या ठिकाणी येऊन. जवळपास 250-300 कोटी रुपयांचं ते ड्रग्स सापडलेलं आहे. म्हणजे एकीकडे कुठंतरी जी तरुण पिढी आहे ती व्यसनाधीन होत चाललेली आहे. बरोबर आहे. आत्ताच येतानाच आमची चर्चा सुरू होती की आता मला
नशामुक्ती अभियान सुरू करायचं आहे. आजपासूनच सुरुवात केलेलं आहे. फोनच्या माध्यमातून मी काउन्सिलिंग करतो. वेगवेगळे जे विद्यार्थी आहे माझ्यासोबत कनेक्टेड आहे, युट्यूब चॅनलच्या माध्यमातून, इंस्टाग्रामच्या माध्यमातून. आता मला प्रत्येक कॉलेजमध्ये जायचं आहे आणि जास्तीत जास्त युवकांना संबोधित करून त्यांना जागृत करायचं आहे. त्यांच्यासमोर परिस्थिती मांडायची आहे की तुमचं जीवन उद्ध्वस्त करू नका. आताही मी ते काम करतोच आहे, पण आता व्यापक प्रमाणावर ते करायचं आहे. मला सांगायला आवडेल की प्रत्येक व्यक्तीला जागृत करण्याचा माझा जो संकल्प आहे, 2023 डिसेंबर पर्यंत मला 15 लाख लोकशाही शिल्पकार घडवायचे आहे, जागृत करायचे आहे. त्यांना स्वतःच्या देशाप्रती जागृत करायचं आहे आणि व्यसनाधीनतेपासून मुक्ती. कारण की जो व्यसनाधीन मनुष्य असतो ना, तो लवकर विकल्या जातो. त्यांना वारंवार सांगायचं आहे की व्यसनाधीनतेपासून मुक्त झाला तरच तुम्ही तुमचं भविष्य सुधारू शकाल. त्याच्यावर काम सुरू झालेलं आहे. जागृत नाशिक, जागृत भारत अभियानाच्या अंतर्गत नशामुक्ती अभियान. सध्या एक चर्चा आहे, त्या चर्चेला आता तुमच्याकडून दुजोरा मिळतोय की माहित नाही. मात्र स्वामी श्री कंठानंद महाराज खासदारकी लढवणार. बरेच लोक माझ्याकडे येत आहेत. सिन्नर तालुक्यातून बरेच लोक मला भेटायला आले. सिन्नर तालुका, इगतपुरी तालुका, त्र्यंबकेश्वर तालुका, नाशिक मधले डॉक्टर्स, इंजिनियर्स, चार्टर अकाउंटंट, सॉफ्टवेअर डेव्हलपर, IT मध्ये काम करणारे बरेच मला फोन येतात, प्रत्यक्ष येऊन भेटतात. ते म्हणतात की स्वामीजी, तुमच्यामध्ये खूप असे व्यापकता आहे, निस्वार्थीपणा आहे, तुमचं चांगलं वक्तृत्व आहे, या सगळ्या गोष्टींचं, तुमची सेवा आहे, इतकं मोठं सेवा कार्य उभं केलेलं आहे आणि तुम्ही फार सहज उपलब्ध असता, तुमच्यामध्ये बडेजावपणा नाही आहे. मग अशा लोकांची तर गरज आहे. बरेच लोक ते इतक्या स्पष्टपणे म्हणतात की स्वामीजी, UP ला योगी आदित्यनाथ मिळाले, मग आम्हालाही असं कोणीतरी मिळालं पाहिजे. ते म्हटले, तुमचा हा संकल्प आहे तर तुम्ही त्या संकल्पाला बळ द्या. माझं जगणं नाशिकसाठी आहे, माझं मरणं नाशिकसाठी आहे. मला स्वतःला पूर्णपणे नाशिक कल्याणासाठी संपवायचंच आहे. जिथे माझा उपयोग होईल तिथे माझा उपयोग करून घ्या. नाशिककरांना मी आवाहन करत असतो की हा जो देह आहे, ही जी बुद्धी आहे, मन आहे, संपूर्ण माझं अस्तित्व जे आहे ते नाशिकच्या कल्याणासाठी तुम्ही वापरा. तुम्हाला ऐकायला आवडेल की माझा नंबर लाखो लोकांकडे आहे नाशिकमध्ये. मी इतका सहज उपलब्ध आहे लोकांसाठी. तुझे कारणी देह माझा पडावा, नाशिक सेवा कारणी देह माझा पडावा, हा माझा संकल्प आहे. आणि माझा कोणीही शिष्य वगैरे नाही. माझी एकच दीक्षा आहे, नाशिक प्रेम दीक्षा, नाशिक सेवा दीक्षा, नाशिक कल्याण दीक्षा. म्हणजे इच्छुक आहात? इच्छा नाहीये, ही माझी तळमळ आहे. बघा, इच्छा आकांक्षा ही स्वार्थी लोकांची असते. ही इच्छा नाहीये, ही माझी तळमळ आहे, आंतरिक तळमळ आहे. थोडंसं शब्दांमध्ये आपल्याला थोडं भेद करावा लागेल. काही लोक त्याच्यासाठी खूप, ज्याला म्हणतात की इच्छुक असतात, आकांक्षा असते त्यांनी, कारण की त्यांना काही स्वार्थ सिद्ध करायचा आहे. मला काहीही स्वार्थ सिद्ध करायचा नाहीये. मी परमतृप्त आहे, मला कशाचीच गरज नाही. पण या देहाचा त्याग केल्यामुळे, मी जर रात्रंदिवस श्रम केल्यामुळे जर नाशिकचं कल्याण होत असेल तर माझं पूर्णपणे समर्पण आहे. लोकांची इच्छा आहे आणि लोकांच्या इच्छेचा अगदी मान राखतो, कारण की त्यांना पाहिजे आहे. मला तर मरायचंच आहे ना. तसंही माझं श्राद्ध झालेलं आहे, पिंडदान झालेलं आहे, दशक्रिया विधी झालेला आहे. मला काहीही मिळवायचं नाहीये, मला कोणत्याच इच्छा आकांक्षा नाहीये. पण सेवा, जर सेवेला इच्छा म्हणत असाल तर सेवेची इच्छा आहे. नाशिक सेवा कारणी देह माझा पडावा, ही इच्छा नक्कीच आहे. बाकी मला त्याच्यातून मला व्यक्तिगत काहीही साध्य करायचं नाही. उद्या भगवंताच्या कृपेने मी खासदार झाल्यानंतर माझ्या अंगावरचं मुठभर मांस वाढणार नाही. त्या मूर्खपणामध्ये मी कधीही जात नसतो. मला दुसऱ्याचं जे मोठेपण वगैरे, ते बाह्य मोठेपण कधीच प्रभावित करत नाही. देवाच्या कृपेने माझे विद्यार्थी कलेक्टर आहे, SP आहे. म्हणजे पृथ्वीच्या पाठीवर फार कमी देश असतील की जिथे माझे विद्यार्थी नाही. मोठ्या मोठ्या पदावर आहेत, IITians आहे, IIM चे पास आउट आहे. मला कशाचा काही अभाव नाहीये. मी परमतृप्त आहे. पण नाशिकसाठी मला मरायचं आहे, नाशिकसाठीच मला जगायचं आहे. पण मग काही असं ठरलेलं आहे की कोणत्या पक्षाकडून आपण लढू शकतो वगैरे? ठीक आहे, तुम्ही स्पष्ट केलेलं आहे की लोकांचा आग्रह आहे तुम्हाला लढण्यासाठी. पण मग असं काही आलंय आतापर्यंत काही डोक्यात तसं?
डोक्यात नाही आलेला आहे, पण बाहेरून लोक माझ्याकडे येतात आणि पक्ष वगैरे जर याच्या बाबतीत जर चर्चा करायचं झालं तर माझ्यात बघा, लोकशाहीमध्ये लोक महत्वाचे असतात. लोकशाहीमध्ये लोक पहिले येतात, पक्ष नंतर येतो. आणि चयन करणारे सुद्धा लोकच असतात. तर लोक माझ्यासोबत आहे, तर लोकांच्या कल्याणासाठी जिथे निमंत्रण मिळेल, ज्यांची आग्रही भूमिका राहील त्यांच्याकडे जाऊ. पक्ष माझ्यासाठी महत्वाचा नाहीच आहे. माझ्यासाठी माझी मातृभूमी महत्वाची आहे, माझा देश महत्वाचा आहे. जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपी गरीयसी. मी भारत देशाचा, या माझ्या मातृभूमीच्या, नाशिक भूमीचा मी असं म्हणजे दिवाना आहे. मी तिच्यासाठी काहीही, नाशिक भूमीसाठी काहीही करण्याची तयारी आहे. नाशिकने मला सर्वस्व प्रदान केलं. नाशिकसाठी माझं पूर्ण आयुष्य आहे. नाशिकने मला संपूर्णत्व प्रदान केलेलं आहे. जीवनाचा मार्ग दाखवलेला या रामभूमीने, या शिवभूमीने, या शबरीच्या भूमीने. गाडगे महाराजांची भूमी आहे, गोदावरीची, गंगेची भूमी आहे. हिच्यासाठी सर्वस्व, लोकशाहीसाठी सर्वस्व. नाशिककरांनी तुमची सेवा कार्य बघून जर स्वामी श्री कंठानंद महाराजांना संधी दिली, खासदार झाले, तर असे कोणते 2 प्रश्न आहेत की तुम्हाला मुख्यत्वे ते पहिल्यांदा तुम्हाला मार्गी लावायचे? बघा, तुम्हाला खूप साध्या भाषेत सांगू का, प्रश्न वगैरे असे काहीच अस्तित्वात नसतात. तुमच्या आतमध्ये जर संवेदनशीलता असली, अगदी चुटकीनिशी तुम्ही त्या समस्या सोडवू शकता. लोकांचा पैसा जो आहे ना, फक्त लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे, काहीही वेगळं करायचं नाही. सध्या जे आहे, माझ्यासोबत जे थिंक टँक आहे, मी सांगितलं ना की वकील आहे, इंजिनियर आहे, तेच सर्व समस्या सोडवतील. काय होतं की सध्या इतक्या 75 वर्षामध्ये खूप भ्रमात्मक स्थिती अशी निर्माण करून ठेवलेली आहे की अमुक आश्वासन द्यायचं, तमुक आश्वासन. बाप कधीही आश्वासन देत नसतो, बाप करून दाखवत असतो. तुमच्या जवळ तुमचा पैसा, लोकांचा पैसा लोकांच्या दारी. सध्या काय होतं की लोकांचा पैसा उमेदवाराच्या घरी, ते नाही करायचं आहे. लोकांचाच पैसा लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे. लोकच व्यवस्थित सर्व काही करतील. सध्या काय होत आहे की मलाच एकाने प्रश्न केला की स्वामीजी, आमच्या समोर असे 2 उमेदवार असतात, दोघही क्रिमिनल असतात, मग कोणाला निवडावं? आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, मला थोडंसं एलॅबोरेट करावंसं वाटतं आहे. एका इलेक्शनमध्ये, मागच्या इलेक्शनमध्ये, लोकसभेच्या इलेक्शनमध्ये जो उमेदवार निवडून आला त्याला मतं पडली 5,62,000 आणि मतदान न करणाऱ्यांची संख्या होती 7,65,000. एक व्यक्ती मला भेटली की स्वामीजी, तुम्ही जर उभे राहत असाल तर मी पहिले मतदान करायला जाईल, आणि तुम्ही जर उभे राहत नसणार तर मी मतदानच करणार नाही. समस्या काय? जसं एक चांगली व्यक्ती त्या पदावर येते ना, समस्या राहत नाही. समस्या सोल्युशन मध्ये कन्व्हर्ट होऊन जातात. विशेष म्हणजे गेल्या दिवसात आपण जर बघितलं, जो काही सत्तेचा खेळ सुरू आहे, यामुळे देखील आम जनता नाराज आहे. हो, आहेच ना, कारण की गोंधळाची स्थिती निर्माण झालेली आहे. बघा, त्या तथाकथित मोठे जे लोक आहेत, त्यांच्या हागण्या मुतण्याच्या बातमी ऐकण्यामध्ये कोणालाही काही रुची नाही. हो, लोकांच्या छोट्या गरजा आहेत. मीच मला सांगतो, नाशिकमध्ये किंवा ग्रामीण भागामधले जे मुलं मुली आहेत त्यांचे मी रिचार्ज सुद्धा मारून देतो व्यक्तिगत पातळीवर. मी माझ्या व्हॉलिंटियरला सांगतो, अरे यांचा रिचार्ज मारून दे. वह्या, पुस्तक, फार छोट्या गरजा, त्यांच्या करोडोच्या गरजाच नाही आहे. त्यांना चांगलं राहण्याचं ठिकाण मिळावं, त्यांना छान रोजगार मिळावा, चांगली चिकित्सा मिळावी. 1947 पासून आतापर्यंत आम्ही अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण याच्यामधून सुद्धा बाहेर आलेलो नाहीये. फार ही दयनीय अवस्था आहे. आणि इथे गोंधळ करतायत, आणि त्या गोंधळातून काय निष्पन्न होतं? काहीच निष्पन्न होत नाही. फक्त ते पेपर आणि टीव्हीचे चॅनल जे आहे सगळे तिथे ते ऑक्युपाय केलं जातं. का बरं चांगल्या कामांविषयी सांगितलं जात नाही? आता इतक्यात एक प्रवाह सुरू झाले की पॉझिटिव्ह जर्नलिझम. काही जे पत्रकार आहेत ते पॉझिटिव्ह जर्नलिझम मध्ये चाललेले आहेत. त्यामुळे एक थोडी परिस्थिती बदलत आहे 100%. कारण की मला अनौपचारिकरित्या बरेच लोक भेटतात आणि ते सांगतात की स्वामीजी काहीतरी पॉझिटिव्ह बदल येतो आहे प्रत्येक बाबतीत. पण लोकांना कुठेतरी दाबलं जातं ना, असं वाटतं. नाही, मला नाही दाबलं जात. त्याच्यामध्ये जर मी सांगत असतो की साहसी योद्धा व्हा. वेदांचा जो आधार आहे, भारताचा आधार आहे, प्रत्येक महापुरुषांच्या जीवनाचा जो आधार आहे, सज्जन योद्धा. सज्जनांची निष्क्रियता
व सज्जनांचं मौन हे दुर्जनांसाठी शक्तिवर्धक टॉनिक म्हणून काम करत असतं. सज्जनांनी योद्धा व्हावं. छत्रपती शिवाजी महाराज सज्जन योद्धा होते. बाजीराव पेशवा सज्जन योद्धा होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले या सज्जन योद्धा होते. योद्धा होणं फार गरजेचं आहे. फक्त चांगलं होऊन भागणार नाही. स्वतः मधलं जे सज्जनत्व आहे ते कृतीतून प्रगट झालं पाहिजे. तुमचं चरित्र असं निर्माण झालं पाहिजे की पुढचा जो व्यक्ती आहे तुमच्याकडे आदरयुक्त भीतीने त्यांनी बघायला पाहिजे. भीती असायला पाहिजे ना, आदरयुक्त भीती असते ती. आणि त्रास काही लोकांना होणारच आहे. ज्यांच्या आतमध्ये दुर्बुद्धी आहे त्यांना तर त्रास नक्कीच होणार, त्यांना त्रास व्हायलाही पाहिजे. जो दुष्ट आहे त्याला दुष्टपणापासून वेगळं केलंच पाहिजे. तर सद्रक्षणाय खल निग्रहणाय, खलांचा नाश नाही होणार पण त्याचा निग्रह तर करू शकतो ना. तुमच्यामधलं तेज तसं निर्माण होतं. स्वामी विवेकानंद काय, सर्व महापुरुष, सर्व महापुरुषांमध्ये ते तेज असतं. गाडगे महाराजांचं तेज आहे. गाडगे महाराजांमध्ये ते तेज होतं म्हणूनच तर ते खराटा घेऊन पूर्ण स्वच्छ करून काढायचे. त्यामुळेच आपण म्हटलं की त्यांचे विचार कुठेतरी आता विसरत चालले लोक महापुरुषांचे. नाही, काय असतं की चांगल्या लोकांना एकत्र करणं गरजेचं आहे आणि तेच काम मी करतो आहे. माझ्यासोबत लाखो लोक आहेत, फक्त दिसतात माझ्यासोबत कमी, कारण की मी बाजार नाही मांडत ना. बाजार मांडण्याची गरजच नाहीये. खूप लोक जागृत आहेत. फक्त त्या जागृत लोकांना एकत्र आणणारं कोणतं तरी एक मीडियम पाहिजे आहे आणि ते मीडियम म्हणजे मी त्या मीडियमचं काम करतो आहे. अगदी झोपडीपासून तर 5 स्टार हॉटेल पर्यंत लोक माझ्याशी कनेक्टेड आहे. स्वामी विवेकानंद म्हणायचे की भारत का संन्यासी आज राजा का मित्र है, राजा के साथ राजमहल में रहता है, वही सन्यासी कल एक भिखारी के साथ पेड़ तले सो जाता है. लुढ़कते पत्थर पर काई कहां, रोलिंग स्टोन गॅदर नो मॉस. स्वामीजींनी ते सांगितलं. आणि माझी जी रेंज आहे, मी कधी झोपडपट्टीमध्ये असतो, झोपडीमध्ये जेवण करत असतो, आणि कधी 5 स्टार हॉटेलमध्ये जर कोणत्या एका मीडियाची वगैरे मीटिंग असली किंवा काही एखादा कार्यक्रम असला तर तिथे जातो. मला समाज जोडायचा आहे आणि खूप तळमळीने करतो आणि परमानंदाने करतो. परमानंद आहे. शेवटचा प्रश्न स्वामीजी, तुम्ही नागरिकांना काय संदेश द्या? सध्याची परिस्थिती बघताय, काय संदेश द्यावा वाटतं तुम्हाला? सगळं प्रत्येक व्यवस्थेमध्ये सज्जनांनी शिरावं, भीतीमुक्त जीवन जगावं, आतमध्ये प्रीती असावी आणि प्रत्येक नागरिक, जसं मी म्हणालो की लोकशाही शिल्पकार व्हा, ही माझी लोकशाही आहे. संविधान मी स्वतःला अर्पण केलेलं आहे. आम्ही भारताचे लोक म्हटले, हे संविधान स्वतःला समर्पित केलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येकाला ते संविधान स्वतःला समर्पित करायला सांगितलेलं आहे. जर देशामध्ये, नाशिकमध्ये काही चुकीचं घडत असेल त्याच्यासाठी तुम्ही, मी, प्रत्येक नागरिक जबाबदार आहे. बोलायला शिका, भांडायला नाही. आंदोलित व्हायचं नाही. स्थिरपणे आपला मुद्दा मांडा. प्रयोगशील व्हा. राजकीय व्यवस्थेमध्ये प्रवेश करा, धार्मिक व्यवस्थेमध्ये प्रवेश करा, शैक्षणिक व्यवस्थेमध्ये प्रवेश करा. प्रत्येक ठिकाणी चांगल्या लोकांचा प्रवेश झाला पाहिजे. राजकीय व्यवस्था म्हणजे राजकारण नव्हे. एका सामान्य कुटुंबातून नगरसेवक उभा राहिला पाहिजे. एक सामान्य कुटुंबातून आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य, सरपंच उभा राहिला पाहिजे. आणि तुम्हाला ऐकायला आनंद होईल की ग्रामीण भागामध्ये बऱ्याच ठिकाणी मी जातो, बरेचसे जे युवक आहेत ते लोकनियुक्त सरपंच झालेले आहेत. मला खूप छान वाटतं. तुम्ही बोलले, पण एक मानसिकता अशी तयार झालेली आहे की ज्याच्याकडे आर्थिक बळ आहे असाच व्यक्ती कुठेतरी राजकारणात येऊ शकतो, आणि तशा घटना घडलेल्या देखील आहेत. ज्यांच्याकडे राजकीय शक्ती म्हणा किंवा आर्थिक शक्ती चांगली आहे अशाच लोकांना तिकीट दिली जातात. नाही, तिकीट कोणाला दिले जातात हे महत्वाचं नाहीये. तुम्ही स्वतःपासून सुरुवात करा. तुम्ही स्वतंत्रपणे काम करा, लोकांना जोडा, श्रम करा. एक प्रयोग फसेल, दुसरा प्रयोग फसेल, पण नेहमी तुम्ही पडणार नाही ना. प्रत्येक वेळेस आतमध्ये जे बळ आहे ते बळ जर जागृत केलं ना तर मग तुम्हाला हताशा येणार नाही. जर आतमध्ये कुठे जर स्वार्थ असला तर तुम्ही निराशेमध्ये जाता. जर आतमध्ये अंतःकरण जर स्वच्छ असेल तुम्हाला पडण्याची भीती वाटणार नाही. शहाजी महाराजांनी प्रयोग केला, शिवाजी महाराजांनी त्याला यशस्वी केला. पुढे आपण आपल्याला जे काही महाराष्ट्र मिळाला, जो भारत मिळाला, त्याची मुळं त्याला अपयश नाही म्हणता येणार. ती सुरुवात झाली. आज जर तुम्ही आंब्याचं रोपटं लावलं तर लगेच आंबा मिळणार नाही,
पण सुरुवात तर कुठेतरी झालेली आहे आणि सुरुवात झालेली आहे, खूप छान सुरुवात झालेली आहे. लोक जागृत आहेत. मी वास्तववादी आहे. मला माहित आहे की समाजामध्ये काय चाललेलं आहे. पण आज आपण महाराष्ट्र कट्ट्याच्या माध्यमातून जाहीर करूयात की स्वामी श्री कंठानंद महाराज यावर्षी निवडणूक लढवणार. 100%. नाशिक सेवा कारणी देह माझा पडावा. काहीही मिळवायचं नाही, काही प्रॉपर्टी तयार करायचं नाही. मी मेल्यानंतर माझं सर्व इथेच राहणार आहे. माझा कोणी उत्तराधिकारी नाही, कोणीही नाही. ही जी प्रॉपर्टी आहे पूर्णपणे नाशिकची आहे, कोणा एका व्यक्तीची नाही. दवाखाना असो, स्किल डेव्हलपमेंट सेंटर असो, जे काही आहे, माझं जे काही आहे ते सर्व नाशिकचं आहे. त्याच्याविषयी आणखी काय स्पष्टपणे बोलायचं. आपण ऐकले असतील, हे विचार जे आहेत हे खूप महत्वाचे आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून आपण बघितलं असेल की जे राजकारणी आहेत त्या कोणत्या पद्धतीने काम करतायत आणि यामुळे जी काही आम जनता आहे, जे सामान्य नागरिक आहे, यामध्ये ते भरडले जात आहेत. स्वामीजी लढण्यास इच्छुक आहेत आणि ते खासदारकी लढवणार आहेत आणि त्यांनी सांगितलं की त्यांचे अनेक जे अनुयायी आहेत किंवा इतर जी लोक आहेत त्यांचा आग्रह आहे की तुम्ही लढावं. आणि खरंच राजकारणामध्ये निस्वार्थी लोक जेव्हा येतील तेव्हाच कुठेतरी सामान्य जनतेचा विकास होईल. स्वामीजी, खूप खूप धन्यवाद. तुम्ही महाराष्ट्र कट्ट्यावर येऊन मनमोकळ्या आमच्याशी गप्पा मारल्यात. नक्कीच पुढील कार्यक्रमात भेटूयात. तोपर्यंत पाहत राहा न्यूज 24 महाराष्ट्र लाईव्ह.